नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी आली आहे अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये, कारण आता पावसाळा तोंडावर आहे आणि अनेक साथीचे रोग किंवा अनेक वेगवेगळे आजार पावसाळ्यामध्ये सुरू होतात। तसंच अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणूनच मी आज आलेली आहे अमरावती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्याकडे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की अमरावती महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कशा प्रकारे कामकाज करतो आणि पावसाळ्याच्या तोंडावर त्यांचं काय नियोजन आहे। नमस्कार डॉक्टर साहेब, तुमचं मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। मला सांगा की नेमका अमरावतीचा जो आरोग्य विभाग आहे हा कशा पद्धतीने कामकाज करतो? अमरावती महानगरपालिकेद्वारे सार्वजनिक आरोग्य विभाग आपल्या पूर्ण 7.5-8 लाख लोकसंख्येसाठी 13 शहरी आरोग्य केंद्र आहे आणि विविध राष्ट्रीय कार्यक्रम आहे, जसं की माता बाल संगोपन कार्यक्रम, कीटकजन्य आजाराचं नियंत्रण कार्यक्रम आणि मलेरिया, डेंग्यू, तसेच क्षयरोगाचं दूरीकरण, लेप्रसीचं दूरीकरण, असे विविध राष्ट्रीय कार्यक्रम आहेत। त्याची अंमलबजावणी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते। तसेच जन्ममृत्यू विभागाचं निबंधक म्हणूनही सार्वजनिक आरोग्य विभाग काम करते। बरं, आता हे आरोग्य विभाग तर काम करतोय, पण तुमच्या अमरावती शहरामध्ये कुठे कुठे केंद्र आहेत? आपल्या अमरावती शहरामध्ये 13 शहरी आरोग्य केंद्र आहे आणि 16 डिस्पेन्सरीज आहे। तर 13 शहरी आरोग्य केंद्र जिल्हा मसानगंज, जिल्हा सामान्य रुग्णालय, त्यानंतर वनिता समाज, यंग मुस्लिम, संजीवनी, भाजी बाजार, विलासनगर, बडनेरा, आयसोलेशन सेंटर, वडाळी, दस्तूरनगर, हैदरपुरा आणि महेंद्र कॉलनी असे 13 शहरी आरोग्य केंद्र आहे। आणि ते तसेच डिस्पेन्सरीज आहे, जसं हरिभाऊ वाट आणि नमुना, मसानगंज या ठिकाणी अशा प्रकारे डिस्पेन्सरीज पण आहेत, जिथे फक्त पेशंट केअर दिल्या जाते। अच्छा, या सगळे जे आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात? डिस्पेन्सरीज हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ती म्हणजे पेशंटला सरळ सेवा दिली जाते तिथे। त्यामध्ये सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान OPD चालवण्यात येते। तर त्यात आपल्याला पेशंटला जी पण रोगासाठी तो येतो त्याला आपल्याला त्याप्रमाणे औषधोपचार करण्यात येतो। आणि शहरी आरोग्य केंद्रात पूर्णपणे राष्ट्रीय कार्यक्रम आणि इतर म्हणजे घरोघरी आशा वर्कर काम करतात, ANM काम करतात आणि फील्डमध्ये MPW द्वारे सर्वे होतो। या सगळ्यांचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी शहरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येते। सर, शासकीय ज्या योजना आहे त्या योजनांचा लाभ अमरावती मनपाच्या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीने दिला जातो आणि योजना कोणत्या आहेत? विविध शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि मनपाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, जसं की गरोदर माताला आपल्याला 5,000 रुपयाचा प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, त्यानंतर JSY म्हणजे ज्या बिलो BPL आहे आणि ज्या SC STच्या कॅन्डिडेट आहेत त्यांना गरोदरसाठी 6,000 रुपये नॉर्मल डिलिव्हरीसाठी आणि 1,500 रुपये सिझेरियनसाठी अशा पद्धतीने JSYचा पण लाभ देण्यात येतो। तसेच क्षयरुग्णांनाही 500 रुपये प्रति महिने ट्रीटमेंट चालू असेपर्यंत आपण देतो आणि MDR XDR म्हणजे मोठा जर TB झाला असेल तर त्यांना त्या प्रमाणात 1,000 रुपये 2,000 रुपये प्रति महिना असं शासनाद्वारे देण्यात येते। तसंच मनपाद्वारेही कर्करोग, किडनीचे रोग याच्यासाठी आपण वन टाइम 5,000 रुपये आपण त्यांना देतो। बरं, या ज्या गर्भवती महिलांना ज्या योजना दिल्या जातात त्याच्यासाठी कागदपत्रे काय लागतात? गर्भवती महिलांना जर कागदपत्रे जे आहे तर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व वंदन योजना यात 6,000 रुपयाचा आपण जो लाभ देतो, तर हे 3 टप्प्यात लाभ देतो। पहिले आपण नोंदणीला जर सर्व तपासणी केल्या, आपल्याकडे नोंदणी केली आणि सर्व तपासणी केल्या तर देतो। दुसरं डिलिव्हरीच्या टाईमला देतो आणि तिसरं त्या बालकांनी सर्व लसीकरण घेतलं यानंतर देतो। तर एकदा नोंदणी केल्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला मिळूनच जातात, पण नोंदणीच्या वेळी आपल्याला आधार कार्ड आणि बँक अकाउंट नंबर हे आपल्याला आवश्यक असतं। JSY साठी SC STचं प्रमाणपत्र किंवा BPL असल्याचं प्रमाणपत्र लागतं आणि आपल्याकडे नोंदणी करावी लागते। तसंच किडनी आजार, कर्करोग यासाठी मनपाद्वारे जे आपण 5,000 ते 10,000 मदत करतो वन टाइम, त्यासाठी आपल्याला त्यांचं बिलो पॉवर्टी लाईन BPLचं आपल्याला कार्ड असणं आवश्यक असतं। आता तुम्ही लसीकरणाबद्दल बोललेच आहात, तर अमरावती कॉर्पोरेशनकडून लसीकरण कशा पद्धतीने राबवलं जातं? लसीकरण आपल्या 13 शहरी आरोग्य केंद्राद्वारे त्यांचे वेगवेगळे इन सेंटर आणि आउटरीच सेशन आहे, म्हणजे प्रत्येक शहरी केंद्रातही होतं आणि शहरी केंद्राने काही उपसेंटर घेतलेले आहे, तर त्या भागातही आपले लसीकरण फिक्स टाईमला होतं। तर सर्व आपल्याला 0 ते 5 वर्ष वयोगटातील आणि
काही त्यात विशेष मोहीम पण येतात, जसं मिशन इंद्रधनुष्य म्हणून विशेष मोहीम येते. तर त्यावेळेस सुटलेले बालकं यांचा घरी घरी जाऊन सर्वे करून पण लसीकरण दिलं जातं. अच्छा. आणि आता बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये पण नारा दिला जातो बेटी बचावचा. तर या बेटी बचाव मोहीममध्ये अमरावती महानगरपालिका कशा पद्धतीने काम करतात? तर जे सोनोग्राफी सेंटरचं रजिस्ट्रेशन असतं ते महानगरपालिकेद्वारे दिलं जातं आणि गर्भपात सेंटर आहे त्यांचं रजिस्ट्रेशन सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत. तर आता सध्या विशेष मोहीम पण चालू आहे 5 ते 25 या दरम्यान. तर प्रत्येक सेंटरला योग्य पद्धतीने गर्भलिंग निदान केल्या जात नाही याची तपासणी करण्यासाठी आपण वेगवेगळी पथकं नोंदलेली आहे आणि त्यांच्या मार्फत तपासणी चालू आहे. तसेच सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी चालू आहे आणि त्या कायद्यानुसार जर त्या परिपूर्णता होत नसेल तर त्यांना नोटिसा देणे आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याची पद्धत आपल्याकडे चालू आहे. बघा सर, आता मान्सून तोंडावर आहे आणि पावसाळा म्हटला की सगळं घाणीचं साम्राज्य आणि तो सगळे विषय होतातच आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळे साथीचे आजार पण येतात आणि इतर नवीन आजार पण डोके बाहेर काढतात. तर मग अशा वेळेला महानगरपालिकेचं काय नियोजन आहे? महानगरपालिकेद्वारे जनरली आपल्याकडे मलेरिया, डेंग्यू या रोगाचा उद्रेक होतो आणि तसेच पाण्याचे आजार पण होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्या प्रमाणात ज्यांची तपासणी झालेली आहे सगळ्यांना तपासणीसाठी आपण किट उपलब्ध करून दिलेले आहे, औषधोपचार करून दिलेले आहे आणि पाण्याच्या तपासणीसाठी क्लोरीनच्या ज्या गोळ्या आहे आणि औषधी आहे त्या पण आपल्या मार्फत वाटप होते. ह्या घरोघरी दिल्या जातात का? हां, या आशाताई मार्फत वाटप केल्या जातात. आशाताई मार्फत म्हणजे शहरी एरियामध्ये पण आणि ग्रामीण एरियामध्ये पण ह्या गोळ्या ग्रामीणमध्ये पण ग्रामीण विभागात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यामार्फत होतात आणि आपल्या शहरी भागामध्ये सुद्धा होतात. बघा सर की सरकारच्या योजना तर खूप सगळ्या असतात. आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण आहे, सुपर हॉस्पिटल आहे, सगळीकडे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. पण तरी देखील सामान्य लोकांचा या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. ती विश्वासार्हता अजून पण मिळवलेली नाही. तर याबद्दल आपण काय म्हणाल? त्यासाठी आपल्याला क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण वेगवेगळे हे घेतात. क्वालिटी अश्युरन्स ज्या म्हणजे पेशंटला सुविधा देतात त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने कशा राबवता येईल याकडे पण आपलं लक्ष देत आहे. पण त्याला आपल्याला ज्या क्रमबद्ध पद्धतीने आपल्याला इम्प्लिमेंट करायचं त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आवश्यक असतं. तर त्या गोष्टी आपल्याला नियोजन करून त्याला पुढे अंमलबजावणी करता येईल. पण आता जसं आहे पेशंटचा जर आहे वेळेवर येणं आणि त्यांना योग्य सुविधा देणं या बाबतीत आमचं लक्ष चालू आहे आणि आम्ही याच्यावर इम्फोसिस करत आहे. बरं, जे साठे औषधांचे येतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलला म्हणा किंवा तुमच्याकडे येतात तर त्याच्या तपासणीची वगैरे काय प्रोसिजर चालते? ती आपण औषधी स्वीकारतो त्या स्वीकारतानाच आपण ते औषधी प्री लॅब टेस्टेड आहे आणि EDL ESL आहे शासनाच्या मानकाप्रमाणे. तर ते आपण ती तपासली असलेलीच औषधी घेतो आणि आपल्याला जर कोणत्या साठ्यात आपल्याला वाटलं की काही यात त्रुटी आहे तर आपण पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येते. बघा जर आता हॉस्पिटलमध्ये येणारे तर लोक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात. तर अनेकदा काही पेशंट जे आहेत ते तक्रार सुद्धा करतात. मग यांच्या तक्रारीचं निवारण कशा पद्धतीने होतं? प्रत्येक आपले जे जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मनपाला जर असेल तर तिथे तक्रार आपल्याला बुक ठेवलेला आहे. समजा कोणाला काही तक्रार असेल तर तिथे करता येते. तसेच आपल्यालाही इथे मुख्यालयाला त्याच्या तक्रारी स्वीकारण्यात येते. आणि जर आपण खाजगी रुग्णालयात काही तक्रार असेल तर आपण आता एक टोल फ्री नंबर आपण डिक्लेअर करणार आहे. जसं आपल्याला टोल फ्री नंबर मिळतं त्याच्याही तक्रारी काही असल्या तर त्याही महानगरपालिकेला ते कळवू शकतील. अशी आपण सुविधा उपलब्ध करणार आहे. त्यामार्फत आपल्याला काहीही तक्रारी असेल त्याचं निवारण करता येईल. बघा जे मोठे मोठे आजार आहेत जसं हृदयाशी संबंधित आहेत आणि कॅन्सर आहे तर याच्यावर महानगरपालिका कोणत्या पद्धतीने काम करणार आहे? महानगरपालिकेचं सध्या आपण ड वर्ग महानगरपालिका आहे आणि आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने आपण आणि आपली जी लोकसंख्या आहे लोकसंख्येच्या मानकानुसार प्रत्येक याची वर्गवारी केली आहे. तर आपण जास्त एम्फसिस प्राथमिक आरोग्याला देत आहे. ज्यात आशा ANM अंगणवाडी मार्फत घरोघरी जाऊन राष्ट्रीय कार्यक्रमाचं इम्प्लिमेंट करतो. यानंतर सेकंडरी केअर आणि टर्शरी केअर. जसं सेकंडरी केअरमध्ये आपले जिल्हा रुग्णालय आहे आणि टर्शरीमध्ये सुपर स्पेशालिटी आणि मेडिकल कॉलेज आहे. तर हा मेनली भाग राज्य शासनाद्वारे केला जातो आणि आपल्या मार्फत रेफर होतं. पण सर्वात महत्त्वाचा प्राथमिक भाग आहे प्राथमिक आरोग्य. त्याच्यावर इम्फसिस महानगरपालिका मार्फत देण्यात येते. म्हणजे प्राथमिक आरोग्याला आपण जास्त प्रमाणामध्ये प्राधान्य देतो.
बघाच अनेक ठिकाणी अन्नातून विषबाधा होते, तर मग यासाठी महानगरपालिका काय उपाययोजना करते? तर जर आपल्याला अशी काही केस आढळली किंवा आपण मोठे जर समारंभ वगैरे होत असले तर प्रिकॉशन घेण्यासाठी आपण त्यांना सूचना करतोच आहे. पण समजा तरी पण काही आपल्याला विषबाधा आढळली किंवा व्हॉमिटिंग आणि काही असे पेशंट आढळले तर आपण लगेच आपल्याला सूचना येतात, प्रायव्हेट हॉस्पिटलकडून पण येतात आणि काही समजा पेशंट असले तर पेशंटकडून पण येतात. असं काही झालं तर आपली इपिडेमॉलॉजीची टीम आहे, RRT शीघ्र प्रतिसाद चमू, ती जाते, व्हिजिट करते आणि काय कारणं आहे ते आपण शोधून बघतो. त्याचे सॅम्पल घेऊन आपण टेस्टिंग लॅबला पाठवतो. पण सध्या तरी आपल्या इथे म्हणजे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अशी काही आढळलेली नाही आहे. मग आपलं जे काही युनिट आहे लसीकरणाचं ते 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना लसीकरण करतं. परंतु आता आधुनिक ज्या लसी आलेल्या आहेत, म्हणजे महिलांसाठी सर्वायकल कॅन्सरवरच्या पण लसी आलेल्या, जे आधुनिक लसीकरण आहे जे अबाऊ 5 इयर्स आहे, त्या संदर्भात मनपा काय काम करते? त्या संदर्भात आता HPVचं एक व्हॅक्सिनेशनचं चालू आहे. आपण महानगरपालिकेद्वारे जे आपण लसीकरण करत आहे ते सर्व लसी आपल्याला शासनामार्फत प्रोव्हाइड केलेल्या असतात, त्यांच्या चेक केलेल्या असतात आणि चांगल्या क्वालिटीच्या असतात. त्याच्या गुणवत्ता राखूनही आपण त्यांना पेशंटपर्यंत 0 ते 5 वर्ष बालकांना आपण देतो. पण बाकीच्या ज्या लसीकरण आहे त्या लसीकरणचा कार्यक्रम आहे त्यात अंतर्भूत झालेला नाही आहे आणि त्याची चेकिंग आणि त्यांची टेस्टिंग त्या लेवलला आपल्याला शासनाने मार्गदर्शन केले नाही की यात तुम्ही लसीकरणात इन्क्लूड करा. पण सध्या HPV जे स्त्रियांना द्यायसाठी लस आहे त्यांचं मान्यतेसाठी वरतून स्टेट लेवलला, सेंट्रल लेवलला प्रयत्न चालू आहे. जर ती आली तर आपल्याला ती पण इन्क्लूड करता येईल आणि ज्या आपल्याला शासनाने सांगितलेल्या आहेत त्याच लसी आपण सध्या आपल्याद्वारे देत आहे. म्हणजे पुढील काही वर्षामध्ये या लसीकरण नक्कीच मनपाच्या माध्यमातून मागील 2 वर्षात 3 लसी ऍड झालेल्या आहे लसीकरण कार्यक्रमात. कोणत्या नेमक्या कोणत्या? निमोनियासाठी लस झालेली आहे आणि जी आपली TTची व्हॅक्सिन होती ती TD व्हॅक्सिन झालेली आहे, म्हणजे ती बदललेली आहे आणि मेनिंगोकोकल व्हॅक्सिन झालेली. अच्छा, अजून एक प्रश्न माझा असा होता सर, सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी काही ऑपरेशनच्या स्कीम असतात किंवा काही योजना असतात, तर त्या योजनांमध्ये मनपा कशा पद्धतीने सहभाग घेते? ते शाळेच्या माध्यमातून त्याच्यासाठी एक RBSK म्हणून कार्यक्रम आहे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. त्यासाठी वेगवेगळे चमू आहेत ज्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंडर काम करतात आणि असे त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे 20 प्रकारचे आजार आहे ते डायग्नोज करून त्यांची ट्रीटमेंटसाठी जिल्हा शल्य चिकित्सक मार्फत टीम असल्याच्याने त्यांच्यामार्फत रिपोर्टिंग होतं आणि त्यांना आपण उपचार देतो. बघा मित्रांनो, प्रश्न तर आपण साहेबांना खूप विचारले आणि सरांनी त्याचे खूप छान उत्तरं देखील दिली आपल्याला आणि अमरावती मनपा कशा पद्धतीने कामकाज करते ते सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. पण सर, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अमरावतीच्या जनतेला काय आवाहन करणार? तर सर्व अमरावतीकरांना माझं विनंती आहे की जे आपले आरोग्य कर्मचारी जसं की आशा, ANM, MPW आपल्याकडे येतात त्यांना सहकार्य करा. ते तुमच्या मदतीसाठीच येतात आणि कोणतीही आरोग्याची जर आपल्याला आवश्यकता असली तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, शहरी आरोग्य केंद्रांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तर घरोघरी कंटेनर सर्वे, फीवर सर्वे किंवा वेगवेगळ्या रुग्णांचे सर्वे चालू आहे. तर त्यांना आल्यानंतर आपल्याला योग्य माहिती द्या जेणेकरून तुमचा आजार पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला तपासता येईल आणि त्याचा आपल्याला उपचार करता येईल. इतकंच. आणि घरात जे आहे पाणी साठवून ठेवू नका. जे कंटेनर असतील, कूलर असतील, डबके असतील, स्वच्छ पाण्याचे ठिकाणं असतील ते सगळे आठवड्यातून 1 दिवस तरी पूर्णपणे निचरा करून कोरडे ठेवणे आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ मंडल न्यूजला दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानते. व्हिडिओ आवडल्यास त्याला शेअर करा, लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि Instagram ID ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.